माण तालुक्यातील पिंपरी गावाजवळील पळशी फाटा येथे आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात 67 वर्षीय शेतकरी श्रीरंग विठोबा राजगे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। हा अपघात आज 15 जुलै 2026 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास पंढरपूर सातारा मार्गावरील हॉटेल राजमाता समोर घडला। श्रीरंग राजगे हे त्यांच्या हिरो स्प्लेंडर मोटरसायकलवरून शेताकडे जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ग्रे रंगाच्या मारुती इको कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत ते गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी मृताचे पुत्र सागर श्रीरंग राजगे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादीनुसार कार चालक कृष्णात राजाराम जाधव राहणार जाम बुद्रुक तालुका कोरेगाव यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवत मोटारसायकलला धडक दिली। त्यामुळे हा अपघात घडून श्रीरंग राजगे यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार RK फडतरे करत आहेत। या दुर्दैवी अपघातामुळे पिंपरी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतूक नियमांचे पालन करणे, परिस्थितीचा अंदाज घेऊनच वाहन चालवणे अत्यंत आवश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।